नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून करायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निघालेली आहे। वय आहे 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। पदाचे नाव काय आहे, लिपिक कारकून या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहूया। बघा, DCC बँक भरती 2025 ची भरती निघालेली आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर विभागाचे नाव काय आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 440 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे, कारकून सपोर्ट स्टाफ आणि डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी इथे भरती होणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभव आणि फ्रेशर दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर पाहूया, वेतन तुम्हाला 20,000 ते 25,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी 1000 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरी ही परमनंट असणार आहे। निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, जळगाव या ठिकाणी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। बघा, हे PDF नोटिफिकेशन आहे, यामध्ये सुद्धा आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। कारकून स्पोर्ट्स स्टाफ पदाच्या भरतीकरिता आवश्यक सूचना इथे दिलेल्या आहेत। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लीड जळगाव यांनी खालील रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यात आलेली आहे आणि सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे। तर पात्र उमेदवारांकडून इथे अर्ज हे मागवण्यात येत आहे आणि अर्ज हे तुम्हाला या संकेतस्थळावरती उपलब्ध केले जाईल। तिथून तुम्ही अर्ज भरू शकता आणि अर्जाची PDF नोटिफिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता। नाहीतर मग तुम्हाला PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला जाईल, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। बघा, इथे संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ते पाहूया आपण। तपशील, वेबसाईट, अर्ज भरणे। बघा, कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे, 19/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारणे याची अंतिम दिनांक आहे 19/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज फी सुद्धा भरू शकता। म्हणजे त्याच डेटमध्ये तुम्हाला अर्ज शुल्क सुद्धा इथे भरायचं आहे। परीक्षा दिनांक तुम्हाला संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरून तुमचा ईमेल ID देणार आहात, त्या ईमेल ID वर तुम्हाला SMS आला जाईल किंवा ईमेल केला जाईल। परीक्षापत्र म्हणजे डाउनलोड करण्याचं म्हणजे बघा, हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरती दिलं जाणार आहे। मुलाखतीचे दिनांक सुद्धा तुम्हाला जेव्हा निकाल लागेल त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर काही सूचना दिलेल्या आहेत। बघा, तुम्हाला परीक्षा शुल्क भरणे गरजेचंच आहे। जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षा शुल्क भराल तेव्हाच तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होणार आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक सूचक भरणे गरजेचं आहे। बघा, ईमेल ID व्यवस्थित देणं गरजेचं आहे, मोबाईल क्रमांक सुद्धा अचूक देणं गरजेचं आहे, आधार कार्ड सुद्धा नंबर तिथे तुम्हाला अचूक पद्धतीने भरायचा आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक
पात्रता धारक असल्यास खात्री करूनच अर्ज भरावा। बघा PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा। त्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा पाहू शकता। तुम्ही त्या एज्युकेशनमध्ये क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात, नाहीतर तुम्ही इथे अर्ज करायचा नाही आहे। सदर भरती प्रक्रिया दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील। बघा तुम्हाला ईमेल येईल असं काही नाही आहे, जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यानंतरची काही सूचना आहे तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करणं गरजेचं आहे, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, कुठले पद आहेत, ही संपूर्ण माहिती मी इथे देणार आहे। कारकून स्पोर्ट्स स्टाफ यासाठी 220 जागा आहेत। किमान 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील 50% मार्काने उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे। त्यांना आणखी काय आहे, MSIT सुद्धा येणे गरजेचं आहे किंवा शासन मान्यता कुठल्याही संस्थेमधून संगणकाचे सर्टिफिकेट असेल किंवा कुठला तरी कोर्स तुम्ही कंप्लीट केला असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोणत्याही शाखेतून BE उत्तीर्ण उमेदवार तसेच BSc संगणक व कृषी पदवीधारक उमेदवार सदर अट स्थितीत राहील। बघा त्यांना ही अट म्हणजे MSITची अट नसेल, म्हणजे MSIT नसेल तरी ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। BE BSc संगणक आणि कृषी उमेदवार यांच्यासाठी। क्लर्क स्पोर्ट स्टाफ यांच्यासाठी सुद्धा 220 जागा आहेत। मॅक्झिमम एज आहे 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। एनी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट विथ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पास विथ मिनिमम 50 मार्क्स अँड MSIT। बघा तुम्ही कुठल्याही फील्डमधून ग्रॅज्युएट पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला 50% मार्क असणं गरजेचं आहे, MSIT असणे गरजेचं आहे। आणि त्यानंतर सेम जसं BSc कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, ग्रॅज्युएट BSc ॲग्रिकल्चर असेल तर ते सुद्धा उमेदवार इथे अर्ज करू शकतात किंवा त्यांना MSITची गरज नसणार आहे। उमेदवार अर्ज करेल त्या रोजी उपरोक्त वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारानेच अर्ज करायचा। बघा तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरताय त्या दिवशी तुमच्याकडे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचंच आहे, तरच तुम्ही फॉर्म भरा, नाही तर इथे भरू शकत नाही। आणि तुमचं एज लिमिट सुद्धा त्या दिवशीपर्यंतच ग्राह्य धरलं जाणार आहे, म्हणजे त्या दिवशी तुमचं एज किती होतंय, जर तुम्ही एज बार झाला असेल तर तुम्ही अर्ज करू नका, काहीच फायदा होणार नाही। त्यानंतर तुम्हाला सॅलरी डिटेल सुद्धा इथे दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। निवड कार्यपद्धतीत कशा पद्धतीने तुमची निवड केली जाणार आहे हे सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, त्यासाठी कारकून स्पोर्ट्स स्टाफ यांच्यासाठी 90 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ टाईप तुमचे इथे क्वेश्चन असणार आहेत। त्यामध्ये कुठले लँग्वेज असणार आहेत, रिझनिंग म्हणजे कुठल्या सब्जेक्टवरती तुमची एक्झाम असणार आहे, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग, कम्प्युटर नॉलेज, क्वांटिटी ऑप्टिट्यूड टेस्ट या विषयामधून जर तुम्ही म्हणजे या विषयी तुम्हाला इथे असणार आहेत। एक्झामसाठी MCQ टाईप एक्झाम असणार आहे, 90 मार्काची इथे असणार आहे। त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंगवर सुद्धा काही क्वेश्चन असणार आहेत आणि कम्प्युटर नॉलेज, क्वांटिटी ऑप्टिट्यूड टेस्ट अशी तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे। त्यामध्ये एक्झामचं जे मीडियम आहे ते मराठी टू इंग्लिश असणार आहे। कागदपत्रे पडताळणी, त्यानंतर जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाला त्यानंतर कागदपत्रे पडताळणी सुद्धा तिथे होणार आहे। उमेदवार ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या गुणांकन बँक धोरणप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीस बोलवले जाईल। बघा जेव्हा तुम्ही एक्झाम पास व्हाल त्यानंतर तुमचे इथे कागदपत्रे पडताळणी सुद्धा इथे होणार आहे। त्यानंतर तुमची मुलाखत केली जाईल। कारकून स्पोर्ट स्टाफ पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकडून बँक धोरणानुसार भरावयाची पदे संख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षा गुणाक्रमे 10 गुणांसाठी मुलाखत होणे। बघा मुलाखत कशी होणार आहे कारकून स्पोर्ट्स स्टाफ यांच्यासाठी। बघा लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार पदे भरावायचे आहेत, त्यानुसार तुमचे गुणांकनानुसार तुम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे। त्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यूला 10 मार्क्स देणार आहेत, जे
10 मार्क्सांनी जे क्वालिफाय तुमचे क्वालिटी ऑप्टिट्यूड टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालात ते दोन्ही मिळून तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहेत. मग अशा पद्धतीने काही इथे तुम्हाला आणखी सुद्धा नियम दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हा दाखल केलेला नसावा. बघा, चरित्र पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचं रहिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे, संगणकाचे व बँकिंग व्यवहाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. बघा, तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचं आहे आणि बँकेविषयी काही थोडंफार नॉलेज असणं सुद्धा इथे गरजेचं आहे. उमेदवारांनी अंतिम निवड सूची कशी लावली जाईल? बघा, अंतिम निवड सूची कशी लावली जाणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत गुण, मुलाखतीचे गुण याची बेरीज करून 100 पैकी गुणांक्रमे अंतिम निवड. बघा, तुमची उमेदवारांची अंतिम निवड सूची यादी कशी लावली जाणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीचे गुण हे मिळून 100 पैकी तुमच्या गुणांपैकी तुमचे गुण काढले जाणार आहेत. त्यानुसार तुमची निवड यादी केली जाईल. त्यामध्ये ज्यांचे जास्त गुण आहेत त्या उमेदवारांना इथे ज्यांचे गुण जास्त आहेत त्या उमेदवार इथे पात्र असणार आहेत. त्यानंतर जर सेम गुण असेल तर जर सेम गुण असतील त्यापैकी जर जे एका उमेदवारांचं वय जास्त असेल तर त्याला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. प्रोबेशनल पिरियड सुद्धा इथे दिलेला आहे. परिविषाधीन कालावधी प्रोबेशनल पिरियड. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी तुम्हाला इथे नेमणूक केली जाणार आहे. त्या नेमणूकमध्ये उमेदवारांना कालावधीमध्ये 13,000 दरमहा संकल्पित पगार देण्यात येणार आहे. बघा, 1 वर्षासाठी फक्त तुम्हाला इथे 13,000 पगार असणार आहेत. त्यानंतर तुमचा वाढू शकतो. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत. बघा, इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे. ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने फीस भरायची ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने काही इथे तुम्हाला सूचना सुद्धा दिली आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहायचं आहे. बघा, अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर डिटेल होती. असा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.